कटू मधुर नाना रस रसना सेवी सावकाश परितो अवखा ब्रह्मरस स्वादी सुरस परमानंदो या परिरसी रसना भोगे रतली कृष्णार्पणा आता स्पर्श विषय रचना अर्पे ब्रह्मार्पण ते ऐकराया स्पर्श घेई जे निज देही तव देहीच प्रकटे विदेही मग स्पर्शी जे जे काही तो भागू पाही ब्रह्मार्पणे उठी स्पर्शास्पर्शे जे स्पर्शिजे तव स्पर्शावया नाडळे तुझे तेणे एकणेपणाचेनी व्याजे कृष्णार्पण वोजे भजन प्रगटे तेथ जो जो घे जे पदार्थू तो पदार्थू होय समर्थू तेणेची भजने परमार्थू निज स्वार्थू निज भक्ता द्यावया काही देवो जाये जव देता भजन कैसे होये देते घेते दान स्वये देवोची होये निजांगे जेवते चालवी पाये तो मार्गू देवची होये मग पाऊला पाऊली पाहे निज भजन होये ब्रह्मार्पणेशी चरणा चरणा निजगती तोची निजांगे क्षितीची क्षिती चालता तैशिया युक्ती सहज ब्रह्मस्थिती निज कर्मे अर्पी बोल बोलविती या वदने भेटी बोलन लाजे त्याची या दृष्टी ते लाज गिळून बोलिणे उठी निज भजन पुष्टी ब्रह्मार्पणेसी शब्द मावळे निशब्दी निशब्दीची बोलिते शब्दी तोची अर्पणाचा विधी जाण त्रिशुद्धी समर्पते निशी बोलू बोलविता बोला आणतू तो बोलू अर्पणेसीच येतू ऐसा शब्देची निज भजनार्थू प्रकटे परमार्थू ब्रह्मार्पणेसी ऐसा मने कर्मे वचने जो दृढावला भगवत भजने तेची भजन अभिमाने निज निर्वाणे दृढ धरी तरंग समुद्रा अंतवता म्हणे माझेनी मेघू तत्वता जगाते निवविता जीवविता तृषा हरिता चातकांची माझेनी सस्ये पिकती माझेनी सरिता उसळती मागुती मज माझी मिळती समरसती सिंधुत्वे अर्थात जिभेने कडू गोड वगैरे अनेक चवी अनुभवल्या जातात, पण हे सर्व रस म्हणजे ब्रह्मरसच आहेत. अशा भावनेने जेव्हा जीभ रसास्वाद घेते तेव्हा तेथे ब्रह्मार्पणता घडते. अशा प्रकारे रसना रसास्वाद घेतानाच कृष्णार्पण होते. त्याप्रमाणे स्पर्शाच्या विषयी ब्रह्मार्पण कसा होतो ते ऐक. आपल्या देहाने एखाद्या पदार्थाला स्पर्श करायला जावे तेव्हा तेथे देहापलीकडील आत्मतत्वच प्रकट होते आणि मग भक्त ज्याला ज्याला स्पर्श करतो तो पदार्थ सत्यार्थाने ब्रह्मरूप असतो. त्वचा हे स्पर्शेंद्रिय, त्याने कशालाही स्पर्श करावा तर तेथेही द्वैत वेगळेपणाने सापडत नाही. सर्व ब्रह्ममयच असते. जो पदार्थ हातात घ्यावा किंवा त्याचे ध्यान करावे तो पदार्थ श्रीकृष्ण रूप होतो आणि त्या ऐक्यामुळे कृष्ण भक्ती आपोआप घडते. देवाला काही अर्पण करायला जावे तो दान घेणे व देणे ही दोन्ही स्वतः श्रीकृष्णच होतो. ज्या मार्गाने चालावे तो मार्ग स्वतः देव होतो. म्हणून प्रत्येक पावलागणिक निजभजन ब्रह्मार्पण होते. चरणांची जी गती ती पृथ्वीची स्वाभाविक स्थिती होते. म्हणजेच चालणे ही निसर्गतःच ब्रह्मार्पण होते. त्याचप्रमाणे वाचा, कर्ण इत्यादी इंद्रियांची प्रत्येक क्रिया परमार्थाच्या अस्तित्वानेच चालते. म्हणजे प्रत्येक इंद्रिय ममत्वाची लाज सोडून देते आणि आपली क्रिया स्वतःची न राहता ब्रह्माचाच विलास घडतो. ह्याप्रमाणे पाहता शब्द हा निशब्द अवस्थेत मावळतो आणि शब्दाने जे बोलले जाते ते निशब्द तत्वच असते. अशा प्रकारे शब्दाचे अर्पण कर्त्यासकट आपले आपण ब्रह्मामध्ये होत असते. बोलू लागले की बोलता बोलता ते बोलणे ब्रह्मातच विलीन होत असते. अशा प्रकारे शब्दाने हरीचे भजन हाच परमार्थ आपोआप घडतो. अशा प्रकारे मनाने, कर्माने व बोलण्याने भगवत भजन आपोआप घडते. असा पक्का संकल्प जो मनाशी धरतो त्याचे जगणे हेच हरीचे भजन असते. लाट समुद्राच्या आत असली तरी आपण लाट नसून जल आहोत
या परमार्थिक सत्याची दृढ भावना जर त्या लाटेच्या ठायी असेल, तर ती लाट असे म्हणू शकते की मेघ माझ्यामुळे जगाला निववितो आणि जीववितो आणि चातकाची तृष्णा हरण करतो. तसेच माझ्यामुळेच पिके पिकतात, माझ्यामुळेच नद्या वाहतात आणि समुद्राच्या रूपात मिसळल्या की त्या समुद्राप्रमाणे माझ्याशीच समरस होतात. तेवी मुळेचे पूर्णार्पण, पावनी भजे अभिमान, त्याचे भजनाचे लक्षण सावधान अवधारी. म्हणे मी सकल लोक करता, कर्म करोनी अकर्ता, मी सर्व भोग भोगता, नित्य अभोगता मी ऐकू. सकळ लोकी माझी सत्ता, सकळी सकळांचा नियंता, सकळा सकळत्वे मी प्रकाशिता, होय मी शास्त्रा सकळी कांचा. सकळा भूती मी एकू, मीची व्यापकू, जनिता जनहिता जनकू, नहोनी अनेकू जगतरूप मी. मी देवांचा आदिदेवो, देवी देवपणा माझाची भावो, व्यया माझी मी अज अव्ययो, अक्षरी अक्षरभाव माझे निअंगे. ईश्वरी जे जे सत्ता, ते ते माझी सामर्थ्यता, भगवंती भगवंतता, जाण तत्वता माझेनी. मी आत्मरूपी आपू, मी प्रकृती पुरुषांचा बापू, सृष्टी रचनेचा संकल्पू, निर्विकल्पू पै माझेनी. मी आदीची अनादि आदी, मी समाधीची निज समाधी, निज शुद्धीसी माझे निशुद्धी, या परी त्रिशुद्धी अभिमानार्पण. मी आजन्मान जन्मोनी जन्मे, मी अकर्मान करोनी करी कर्मे, माझे नियोगे पुरुषोत्तमे, पाविजे महिमे उत्तमत्वाचे. सच्छब्दे माझे अंग, चिच्छब्दे मीची चांग, नहोनिया तिन्ही भाग, आनंद निर्व्यंगतोची मी. माझेनी सूर्यदृष्टी डोळस, मज माझी चिदाकाशाचा अवकाश, माझेनी अंगे जगन्निवास, सावकाश नांदतू. अजा अजपणे मी अज, निशेष निर्विजा मी बीज, माझेनी निजांगे निज, निजभोज स्वये नाचे. अधिष्ठाना मज माझी अधिवासू, मी जगदीशांचा पूर्ण ईशू, मी परम पुरुषाचाही पुरुषू, परेशा परेशू मीच स्वये. असंत माझेनी संत होय, अचित माझेनी चिदत्व लाहे. निजानंदा सिही पाहे, आनंदो निर्वाहे माझेनी. अर्थात ह्याच न्यायाने भगवंताचा भक्त आपल्या मूळच्या पूर्णपणाला प्राप्त झाला की त्या पूर्णत्वाच्या जाणीवेतूनच त्याची सर्व क्रिया भगत स्वरूप होते. मग तो भगवंताप्रमाणेच म्हणू लागतो, मी सकल लोककर्ता आहे, मी कर्म करूनही अकर्ता आहे, मीच सर्व भोग भोगणारा, पण स्वरूपाने खरोखरी नित्य एकमेव आणि अभोक्ता आहे. सर्व लोकी माझीच सत्ता आहे, मी सर्वांचा सर्व रूपाने नियंता आहे, प्रकाश देणारा आहे आणि शास्ता आहे. सर्व भूतांमध्ये मी एकमेव असून व्याप्य व व्यापक दोन्ही मीच आहे. मीच सर्वांचा उत्पादक असून उत्पन्न होणाराही मीच आहे आणि जगतरूप होऊनही मी आपले एकत्व टाकीत नाही. मी सर्व देवांचा आदिदेव आहे, देवांचे देवत्व हे माझेच स्वरूप आहे. विनाशी पदार्थात अविनाशी तत्व मीच आहे आणि मीच जन्माला न येणारा आहे. कधी न झरणारे जे अक्षरतत्व, त्याचा तो गुण माझ्यामुळेच आहे. ईश्वरामध्ये जे ईश्वरत्व आहे, जे ऐश्वर्य आहे, जी सत्ता आहे, ती माझ्यामुळेच. भगवंताचे भगवंतपण माझ्यामुळेच आहे. पाण्यामध्ये मी रसत्व आहे, तसेच प्रकृती आणि पुरुष माझ्यातूनच उत्पन्न होतात. मी स्वतः मूळ निर्विकल्प आहे, पण सृष्टीच्या निर्मितीचा संकल्प मीच आहे. मी सर्व कारणांचे कारण असून समाधी हे माझेच स्वरूप आहे. किंबहुना समाधी हे व्यक्त स्वरूप ज्या अव्यक्त स्थितीचे असते, ती स्थिती मीच आहे. पदार्थांचे पावित्र्य माझ्यामुळेच त्यांना प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे भक्तांचा अभिमान ईश्वररूप होतो. मी वस्तुतः जन्म नसलेला, माझ्याच मायेने जन्म घेण्याचा देखावा निर्माण करतो. शरीर व इंद्रिये ह्यांच्याद्वारा सर्व कर्मे घडत असून मी मात्र अकर्म आहे.
माझ्यामुळेच पुरुषोत्तमाला उत्तमत्व प्राप्त झाले आहे. सत, चित व आनंद हे तीनही धर्म अभिन्नपणे माझेच स्वरूप आहेत. माझ्यामुळेच सूर्य पाहतो आणि प्रकाश देतो. चिदाकाश ज्या अवकाशात असते तो अवकाश मीच आहे. जगात निवास करणारा परमेश्वर माझ्याच अंगाने निवास करतो. मी अज आहे म्हणजे मला जन्म नाही आणि त्यामुळेच अजा अर्थात माया माझ्यातूनच उत्पन्न होते. निर्बीज अर्थात मुक्त अस्तित्वाचे मूळ मीच आहे. माझ्याच स्वरूपाने ईश्वर मायेच्या सहाय्याने अनेक रूपात जगाचे नाटक वठवितो. अधिष्ठान म्हणून ज्याला म्हणतात त्याला मीच आधारभूत आहे. सर्व जगदीशांचा पूर्ण ईश्वर, परमपुरुषाचाही परमपुरुष व परेशाचाही परेश मीच आहे. माझ्याच सत्तेने मिथ्या पदार्थांना सत्यत्व आहे असे वाटते. जड पदार्थांना चेतना माझ्यामुळेच मिळते आणि आत्मबोधाचा आनंद ह्याचाही उद्भव मजपासूनच होतो. मी सकळ सिद्धींची निजसिद्धी, मी सर्वांग देखणी बुद्धीची बुद्धी, मोक्ष म्हणणे तोही उपाधी, जाण त्रिशुद्धी माझेनी, मी साचार निज धर्म, मज माझी ब्रह्म विसरे कर्म, ब्रह्म समाधीचे परब्रह्म, निज निस्सीम मीच मी, हरिहर ब्रह्मा निज निर्धारी, हेही माझे अंशांशधारी, मी दशावतारांचा अवतारी, माझी निज थोरी मीही नेणे, ऐसिया नाना विवंचना, अभिमाने भजे भगवत भजना, ब्रह्माहमस्मी दृढ भावना, आप आपण या पूर्णत्वे अर्पी, जीव घालून पूर्णत्वा अंत, जे जे अभिमान कल्पित, ते ते साचची स्वये होत, तेही पूर्णत्व अर्पितो निज पूर्णत्वी, ब्रह्माहमस्मी नुसधे वचन, ये अहंते नाम भगवत भजन, माहा तव तद्रूप होऊन, भजे अभिमान ब्रह्मार्पणेसी, सांडूनी देहबुद्धीचा केरू, भजने उठिला अहंकारू, तो अपरोक्ष निज साक्षात्कारू, पाऊनी पूर्ण निर्धारू पूर्णत्वे वर्ते, म्हणून मनना मीची मनन, स्मरणा मीची नित्य स्मरण, चित्तासी मी निज चिंतन, चिंत्य धर्मे विण सर्वदा, ज्याची सहजा प्राप्ती नव्हे ते ते निज चित्ते चिंतावे, तव अप्राप्तीसीची प्राप्ती पावे, चित्त निजानुभवे सहज भजता, तेव्हा निश्चिंते जे जे चिंती चित्त, ते ते स्वयची होय समस्त, या प्रतीती चित्त भजत, ब्रह्मार्पण युक्त निजबोधे, नाथिले चिंती ते अतिचिंता, आथिले चिंती ते अनिश्चिंतता, आथी नाथी सांडूनी चित्ता, सहजेन भजता भजन होय, चित्त चिंत्य आणि चिंतन या तिन्ही जाहले समाधान, ते समाधानही कृष्णार्पण, सहजी संपूर्ण स्वये होय, ऐसिया भगवत भजन विधी, भजनशील झाली बुद्धी, तै सकळ कर्मी समाधी, जाण त्रिशुद्धी स्वये झाली. अर्थात प्रकट होणाऱ्या सर्व सिद्धींची मूळ सिद्धी म्हणजेच सिद्धावस्था मीच होय. बुद्धीचे संपूर्ण सौंदर्य माझेच स्वरूप आहे. मोक्ष ही कल्पना म्हणजे एक उपाधी आहे आणि ती माझ्यामुळेच अस्तित्वात येते. मी आत्म्याचा धर्म आहे. ब्रह्म माझ्या स्वरूपात कर्माला विसरून जाते आणि ब्रह्म समाधीचे परब्रह्म स्वरूप मीच आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे माझे अंशाचेही अंश धारण करतात. दशावतार मीच धारण करतो. द्वैतात्मक ज्ञान माझ्या ठिकाणी नसल्याने माझे स्वाभाविक महत्व मीच जाणत नाही. भक्त अशा प्रकारच्या विविध पण ब्रह्मरूप भानाने भगवत भक्ती करतो. तेथे द्वैत नसून आपले आपल्यालाच स्मरण घडत असते. जीवाला पूर्णत्वामध्ये मिसळून मिळवून त्या अभिमानाने तो जे जे कल्पितो ते ते स्वतः होतो आणि असे संपादित पूर्णत्व आपल्या स्वाभाविक पूर्णत्वात अर्पण करतो. मी ब्रह्म आहे या वचनातील अहंतेचा म्हणजे आहेपणाचा भाव ब्रह्मत्वच चढल्यामुळे तो अहंकार भक्तिरूपच होतो. त्यामुळे भक्त ब्रह्म होऊन ब्रह्मच ब्रह्मामध्ये अर्पण करण्याचा विलक्षण अनुभव घेतो. जेव्हा देहबुद्धीचा कचरा टाकून
भजनाचा स्वच्छ अहंकार उरतो तोच अपरोक्ष म्हणजे थेट आत्मसाक्षात्कार होय. त्यानेच भक्ताला आपल्या पूर्णत्वाचा पक्का निश्चय होतो. मग तो म्हणतो, मननाचे मनन मीच आहे, स्मरणाचे नित्यस्मरण मीच आहे व चिंतनाचा विषय नसणारे चिंतन मीच आहे. ज्याची प्राप्ती होत नसते त्याचाच विचार, त्याचेच चिंतन चित्तात सामान्य माणसाच्या बाबतीत घोळत असते. पण चित्त जेव्हा स्वतःकडेच पाहू लागते तेव्हा मिळवण्यासारखे दुसरे काहीच नसते. म्हणून ते प्राप्तिरूपच होते, सहजतेत असते. म्हणजे चित्त ज्याचे चिंतन करते तो विषय अन्य काही नसून तो स्वतःच असतो. ही प्रचिती, हा प्रत्यय म्हणजेच ब्रह्मार्पणयुक्त भक्ती होय. नसलेल्याचे चिंतन करणे ही अतिचिंता व असलेल्याचे चिंतन करणे ही निश्चिंतता. ह्या असणे व नसणे याचा मागमूसही नसला तर द्वैतात्मक भजन न करताही चित्ताने निजभजन सहज सिद्ध होते. अशा भगवत भजन प्रकाराने बुद्धीमध्ये भक्तिभाव पक्का बिंबला म्हणजे समाधानाची अवस्था कर्म करतानाही राहते. त्यावेळी समाधी अवस्थेच असते. कारण चित्त, चिंतनाचा विषय आणि चिंतनाची क्रिया ही त्रिपुटी त्यावेळी एकच झालेली असते. त्यामुळे सर्व चिंतनच कृष्णार्पण होते.